भीमरत्न पुरस्कार गौरव समिती SD ओहाळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य भीमरत्न गौरव पुरस्कार सोहळ्यात बहुजन हृदय सम्राट लोकनेते तथा संघर्ष नायक नामदार डॉक्टर रामदास आठवले साहेब यांना भीमरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। सामाजिक, राजकीय आणि बहुजन समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे। या पुरस्कार सोहळ्यामध्ये डॉक्टर रामदास आठवले हे उपस्थित असणार आहेत। या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे। त्यामध्ये सौ मेघना सुझम भिवर पाटील, सौ संगीता आठवले, प्रमोद गायकवाड युवारत्न, सौ शीला गांगुर्डे समाजभूषण, प्रवीण विठ्ठल तरडे युवारत्न, सौ स्नेहल तरडे देऊळबंद 2 टीम, श्री बाळासाहेब जंजाळे ग्रँड टूर ब्रँड अँबॅसेडर मारुजी, डॉक्टर सतीश केदारी RPI आठवले श्रमिक ब्रिगेड हवेली तालुका क्रीडा शिक्षक संघटना आदर्श संघटना श्री भाडळे सर, माननीय अनिल चंद सौ सारिका काळे गुणवंत शिक्षक, भाऊसाहेब कांबळे नाना समाजभूषण, गुफाताई इंगळे आदर्श सरपंच, श्री प्रकाश मारुती आरगडे गुणवंत शिक्षक, सौ लताताई सनस गुणवंत शिक्षक, अंकुश शिवाजी माने गुणवंत शिक्षक, मनपा शाळा नरे तसेच प्राध्यापक राजेंद्र कोतकर आदर्श शिक्षक यांचा समावेश आहे। याशिवाय कुमार निखिल माऊली भाऊ कांबळे, डॉक्टर ऐश्वर्या जिजाबा कांबळे, श्री प्रशांत कांबळे, श्री अनिल सपकाळ बहुजन सेना, रामदास क्षीरसागर आदर्श शिक्षक, सौ सविता रासोटे गुणवंत शिक्षक, श्री बंडू दातीर आदर्श शिक्षक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डॉक्टर प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे, श्री सुनील भाऊ चांदेरे, मान्य प्रशांत दादा जगताप समाजरत्न वग सम्राट आनंद हाडशीकर तमाशा मंडळ, श्री दीपक सचिन आणि श्री गुलाब ओहाळ कलारत्न, श्री राजेश मारणे पत्रकार, सौ दीक्षा दीपक एकबोटे, सौ रुपाली सोनटक्के गुणवंत शिक्षक, श्री अजित जाधवराव गुणवश्री विजय मामा जगताप गुणवंत कामगार, श्री सतीश भोसले युवारत्न, सौ अनिता सूर्यवंशी वाघमारे, सौ वंदना श्रीकांत कदम, सौ नंदा नारायण लोणकर, श्री नारायण लोणकर दिशा फाउंडेशन शिरूर, माननीय संतोष सातकर यांचा गौरव करण्यात येणार आहे। हा भव्य पुरस्कार सोहळा रविवारी 31 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजता महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवन येथे संपन्न होणार असल्याची माहिती मेजर राजू दमाले, योगेश भानुसे आणि सौ अनिता ओहाळ मच्छिंद्र ओहाळ यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली।